YouTubeवर आपल्या शिकवण्याच्या स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेल्या खान सरांनी पटनामध्ये नुकतंच एक डायलिसिस सेंटर उघडलंय. गरीब मध्यमवर्गीय रुग्णांना कमी खर्चात उपचार घेता यावे यासाठी हे सेंटर सुरू केल्याचं सर सांगतायत. पण हे सेंटर सुरू करण्यामागे खान सरांच्या ओळखीतल्या एका लहान मुलाची दुर्दैवी गोष्ट आहे. त्या मुलाला टीबी झाला होता. त्याच्या उपचारादरम्यान त्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यानंतर त्या मुलाला डायलिसिसची गरज लागली. पण गरिबीमुळे त्याचं कुटुंब हा खर्च उचलू शकत नव्हतं. अनेक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना हॉस्पिटलमध्ये महिन्याला 50,000 रुपये खर्च करणं शक्य नसतं. हे खान सरांनी त्या मुलाच्या निमित्ताने खूप जवळून पाहिलं आणि त्या क्षणी त्यांनी कमी खर्चात पण अत्याधुनिक सुविधांचं डायलिसिस सेंटर उभारण्याचा चंग बांधला आणि तो प्रत्यक्षातही आणला. सध्या त्यांच्या सेंटरमध्ये 10 यंत्रणा असून दिवसाला 30 लोकांपर्यंत डायलिसिस करता येतं. सगळे डायलिसिस युनिट जर्मन मेड आणि ॲडव्हान्स आहेत. फक्त पटनाच नाही तर बिहारमधल्या प्रत्येक जिल्ह्यात असे डायलिसिस सेंटर आणि ब्लड बँक उभारण्याचा मोठा उपक्रम खान सरांनी हाती घेतलाय. शिक्षणानंतर आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडवून आणण्यासाठी खान सर प्रयत्न करतायत. ते म्हणतात पेशंटला पेशंट सारखं नाही तर एखाद्या गेस्ट सारखं ट्रीट करता आलं पाहिजे आणि आर्थिक अडचणींमुळे कुणाचंही आरोग्य धोक्यात येता कामा नये. यावर तुमचं काय मत आहे आणि खान सरांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.